हिट अँड रनच्या घटनेनं पुणे हादरलंय। मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला। पुण्यातील पाषाण रस्त्यावरील एनसीएल इन्स्टिट्यूट समोर ही दुर्दैवी घटना घडली आहे। आशा पाटील असं अपघातात मृत्युमुखी झालेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचं नाव आहे। चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर फरार चालकाचा शोध हा घेतला जातोय। त्यामुळे हिट अँड रनच्या घटनेनं पुणे हादरल्याचं दिसून येतंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यात हिट अँड रनची घटना घडली आहे, काय अधिक माहिती? खरं तर मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय की अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होते आणि आता एक ज्येष्ठ नागरिक आशा पाटील नावाच्या ज्या महिला आहेत त्या सकाळी पुण्यातील पाषाण रस्त्यावरील एनसीएल इन्स्टिट्यूट समोरून निघालेल्या होत्या। नेहमीप्रमाणे सकाळी 7:30च्या सुमारास त्या मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या होत्या आणि याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली आणि यामुळे त्यांच्या डोक्याला जबर असा मार जो आहे तो लागलेला होता आणि यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालेला पाहायला मिळतो। आणि या संपूर्ण घटनेनंतर चालक जो होता तो या घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळते। चतुश्रृंगी पोलिसांनी या चालकाच्या विरोधात अज्ञात चालकाच्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि या फरार चालकाचा शोध घेण्यासाठी सुरुवात जी आहे ती केलेली आहे। परंतु अशा प्रकारे मागून येणं आणि भरधाव वेगाने एका ज्येष्ठ नागरिक महिलेला मॉर्निंग वॉकसाठी जी महिला आलेली आहे तिला उडवून निघून जाणं आणि तिचा मृत्यू होणं हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यामुळे सध्या मॉर्निंग वॉकला सकाळी सकाळी जाणं देखील पुण्यामध्ये सुरक्षित नाही का असा प्रश्न जो आहे तो पुणेकरांना पडलेला आहे। कारण अपघात तर सातत्याने घडत आहेत, परंतु अशा पद्धतीने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या लोकांना सकाळी सकाळी पहाटेच्या सुमारास जर का अशा पद्धतीने त्यांचा जर का मृत्यू होत असेल, एखादी गाडी चारचाकी वाहन येऊन त्यांना धडक देऊन त्यांना मारून निघून जात असेल तर हे अतिशय दुर्दैवी आणि पुणेकरांमध्ये या सगळ्या संदर्भात मोठा रोष सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय। जी रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती।